बंट्या काय होईल रे? अरे पोरग होईल नाही तर पोरगी होईल, काय होणार आहे? पण आतापासून काय विचार करायला तू? अजून शिक्षण राहिलं, नंतर लग्न होईल, लग्न झाल्यावर लेकरू होईल. कडतोंड्या, मी ते नाही म्हणालो, मी परीक्षेच्या रिझल्टचं म्हणालो कसं होईल. हा 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 नाही, मला तर माझा रिझल्ट माहिती आहे. हा 3 वर्ष झाले एकाच वर्गात, आता हे पण 4थं वर्ष त्याच वर्गात. तू तो पाय बाबा, काउंटी पेपर जरा खराब गेले का? नाही, पेपर सगळे नाही खराब गेले, 1-2 विषय जरा गेला, जरा अवघडच गेला जरा. हा गणित आणि इंग्रजी जरा मला वाटाच लागलं जरा. नापास झाले की काहीच नाही बाबा, बाप मा घराकडेच काढते. म्हशी बैल गाई बस वगैरे 2-3 हा हा करायचं, वळत बसायचं. चाल शाळेत जाऊ, पाहू रिझल्ट. चाल. अरे काय धडधड करायला रे बाबा. एक काम कर, तूच जा आणि रिझल्ट पाहून ये. मी सांगितलं तुला, मला जायचं काम नाही. माझा रिझल्ट मला माहिती आहे, मी 100% नापास होणार म्हणजे होणार. हां तुला पाया जायचं असेल जाय. नाही रे, असं नको करू रे. तू मग खास मित्र आहे का नाही? मग मित्राची मदत करायची नसते का? मी आता किती कशाला मदत केली नाही सांग बरं. तू जाय, माझा रिझल्ट पाय. मी थांबतो घरी. हो बरं 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 ऐक नाही, मी घरी थांबतो. जर बाबा घरी असले, समजा एक विषय गेला तर जय हरी म्हणायचं. हो हां, आणि 2 विषय गेले तर रामकृष्ण हरी म्हणायचं. असं काहून? अरे ते बाबाला वाटते रामकृष्ण हरी जय हरीच म्हणायला लेकरं, देवाचं नाव घ्यायला चांगली गोष्ट आहे. पण मी समजून जाईल, जय हरी म्हणलं की 1 विषय गेला, रामकृष्ण हरी म्हणलं की 2 विषय गेले, असं मी समजून जाईल. म्हणजे बाबाला समजणार नाही, आणि बाबाला नाही समजलं बाबा मारणार नाहीत. आपण त्या बापाला समजेल ना कवा ना कवा. जेव्हा समजा तेव्हा समजेल. मग जरा राग शांत होते. आलं का लक्षात? रिझल्ट लागलं जर कळलं बापावर नापास झालं तर राग असते माणसाला. मग पुन्हा बद धमकी देते बाप मा. हां त्याच्यामुळे काय कर, तू मी सांगितलं तसं करतो. तू जाय शाळेत आणि माझा रिझल्ट पाहून ये. 1 विषय गेला तर जय हरी, आणि 2 विषय गेला तर रामकृष्ण हरी. बरं बरं जातो. तू जाय, घरी चालला का तू? जाय. देवा पास हो दे रे बापा. तूने दिल के रकबे में तो दिल पे चलाए चोरियां. हा शाळेत गेला नाही कडे बाबा? लय डोसकं दुखायला, आज लय अंग दुखायला. गाणे म्हणे अंग दुखत नाही तू? बा खरंच माहिती, लय अंग दुखायला, सर्दी झाली, अंग सण करायला. काय म्हणते अभ्यास? हा बरा चालू आहे ना? हो बाबा एकदम नंबर 1. हां यंदा शाळेत पहिलाच नंबर येते मा. खूप अभ्यास केला. हां घोकून पाठ केलं. लय चांगले पेपर गेले. बरं पण बेटा नापास का झाला की तुला म्हशीकडे का? हां नाही ना बाबा, नापास नाही होत ना. 100% पास होतो मी, पहिला नंबर आहे शाळेत मा. अरे गणा, अरे गणा, अरे ये ना पण ये. अरे तू शाळेत नाही गेला का? हा अहो काका, मी शाळेतून जाऊन आलो. आला एवढ्या लवकर? सुटली शाळा? बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माहिती का सगळे विषय गेले काय? लयच मोठं देवाचं नाव घेतलं ना. हां याला म्हणलं होतं तर 1 विषय घ्यायचा जय हरी, 2 विषय घ्यायचा रामकृष्ण हरी. यानं पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय म्हणजे सगळेच विषय गेले का नो.